मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलेलं आहे। इथल्या मतदानाची टक्केवारी, इथे कुणी कुणी मतदान केलं या मुद्द्यांच्या बातम्या झाल्याच, पण आजचं मतदान चर्चेत राहिलं ते वाद, राडा आणि गोंधळ, आणि त्यामुळे मतदारांना झालेला मनस्ताप या सगळ्या कारणांनी राज्यातल्या कोणकोणत्या मतदारसंघात हे प्रकार घडलेत जाणून घेऊया स्पेशल रिपोर्टमधून। मुंबईतील पवईच्या बूथ क्रमांक 157 आणि 158च्या मतदान केंद्रावर आधी मतदान धीम्या गतीने सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आणि तिथलं ईव्हीएम बंद असल्याचं समोर आलं। त्यामुळे मतदारांना तब्बल 5-5 तास मतदानाच्या रांगेत ताटकळत राहावं लागलं। पण ही स्ट्रॅटेजी आहे एवढं नक्की, 3.5 आणि 4 तास लागतात मतदानासाठी। 1300 आणि ते सुद्धा सिनियर सिटीजनवर ढकलून मोकळे होतात, यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय। त्रासापेक्षा मी सर्वसामान्य माणूस म्हणून मतदार करायला आलोय ना, मी कोणी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून नाही। मला असं वाटतं माझ्या त्रासा एवढाच त्रास बाकीच्या सगळ्या लोकांना इथे भेडसावतोय। कधीच होत नाही असं। 15 मिनिटांमध्ये आम्ही मतदान करून घरी गेलोय याच्या अगोदर, पण हे फर्स्ट टाइम झालेलं आहे। काही वेळानं बंद पडलेलं ईव्हीएम बदलण्यात आलं, मात्र याच मतदान केंद्रावर शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी भेट दिली। त्यानंतर नवा वाद सुरू झाला। दिलीप लांडे यांना मतदान केंद्राच्या आत प्रवेश का दिला असा सवाल आदेश बांदेकरांनी केला। तर 57, 58, 59, 60ला गर्दी नाहीये, 58ला प्रचंड गर्दी का केली आहे माहीत नाहीये, 57ची मशीन बराच वेळ बंद होती। मग अशा वेळेला या गोष्टी वेळीच करणं हे खरं तर नियोजन व्हायला पाहिजे होतं। थोडंसं त्या ठिकाणी आमचे जे कर्मचारी असतील यांच्याकडून काय चुका असतील, त्याच्यामुळे थोडंसं मतदान स्लो चाललेलं होतं आणि आता त्या ठिकाणी कर्मचारी वाढवलेले आहेत, मशीन बदली करण्यात आलेली आहे। आता त्या ठिकाणी मतदान व्यवस्थित सुरळीत चालू आहे। तिकडे भांडूपमध्येही जोरदार राडा झाला। एका मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना माहिती देण्यासाठी ईव्हीएमची प्रतिकृती ठेवल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। उमेदवाराच्या त्यांच्या कार्यालयात बसले आणि पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली। याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करताय स्पष्ट होतं। पण 4 जून नंतर त्यांना कळेल तुमचा दबाव, तुमच्या पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतदान केलेलं आहे। आज आमच्या टेबलावरती पुठ्ठ्याची मशीन दाखवण्यासाठी ठेवली होती, ती चुकीची आहे, परंतु निवडणूक आयोगाच्या कुठल्याही गाईडलाईन मध्ये ते नसले नाहीये, तरी सुद्धा जबरदस्तीने त्या दोघांना अटक करून ठेवलेला आहे। आणि माझी मागणी तीच आहे, निवडणूक आयोगाने सांगितलं तर तुम्ही त्यांना अटक करा, तो पण त्यांना काम करू। वर्सोवाच्या एका मतदान केंद्रावर देखील भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये वाद निर्माण झाला। वर्सोवाच्या मतदान केंद्रावर भाजपचे पदाधिकारी प्रचार करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। त्या ठिकाणी आम्हाला लोकांकडून कंप्लेंट आल्या की काही लोक आतमध्ये कन्व्हिन्सिंग करतात, काही गोष्टी आपण बोलल्या जातात, त्यामुळे आम्ही आलो बघा म्हणजे नेमकी कोणाने काय। काही माझे मॅडम आहेत, आता आम्ही बघितलं, तुम्ही पण सगळं बघितलं की जर सरकारची यंत्रणा लागलेली आहे एवढी, तर ह्यांची एक्स्ट्रा कार्यकर्त्याची गरज काय। आमचे टेबल सुद्धा आम्ही बाहेर लावले, 100 बाहेर लावलेत, तुम्ही लावा 100 टेबल बाहेर आणि तुम्हाला हवं तुम्ही करा। इकडे एवढी मोठी लाईन लागली आहे, तुम्हीच बघा आता आतमध्ये किती लोक आहेत, तिथे म्हातारे सगळे आहेत, त्यांचं वोटर कार्ड मिळत नाही। आम्ही NVSP साईटवरनं त्यांना वोटर सिरियल नंबर टाकून आपल्याला कळतं त्यांचं पोलिंग बूथ, आणि हे देणं क्राईम आहे का? नाशिकच्या उमेदवारीवरून सर्वात जास्त ट्विस्ट निर्माण करणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी ईव्हीएमला हार घातला आणि त्यानंतर वाद उफाळून आला आणि त्याच प्रकरणी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आपलं मत भारत मातेला त्या ठिकाणी भारत मातेला त्या ठिकाणी कामात यावं, अशा याचा भावना विचार सर्वांच्या मनात रुळावा आणि भविष्यामध्ये कोणाला पश्चाताप होण्याची पाळी यावं नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी एक पवित्र आहार या ठिकाणी भारत माता म्हणून आम्ही त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन अर्पण केलेला आहे। आता या संदर्भामध्ये आमची वकील ही टीम, जर गुन्ह्याचा काही मुद्दा असेल तर त्याचा निर्णय आमची टीम, ती वकिलाची टीम आहे कायदेशीर, ती बघणार आहेत। ओशिवऱ्यामध्ये एक व्यक्ती बोगस मतदान करत असल्याचा आरोप मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी केला। इतकंच नाही तर त्या व्यक्तीला देसाईंनी पकडलं सुद्धा। आज पंकज सिंग यांचं
जेव्हा बूथ क्रमांक 15मध्ये वोट टाकायला गेले असता त्यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वोट टाकून गेले असं कळल्यानंतर आम्ही मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी धाव घेतली. त्यांच्यासह त्यांच्याबरोबर अजून 3 ते 4 लोकांची अशीच बोगस वोटिंग झालेली आहे. आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांना मतदान बॅलेट पेपरवर करायला परवानगी दिली व त्यांनी आता मतदान करून बाहेर आलेले आहेत. तर नाशिकमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे तणाव निर्माण झाला. एकूणच देशातील 5व्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा दिवस गाजला तो वाद आणि राड्यांनी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.